नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। या ठिकाणी शिवसेना आणि भाजपामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते आणि त्यासाठी आता शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, ही संपूर्णपणे नवी मुंबईमध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत। आपल्यावर या ठिकाणी आमदार सोनवणे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, नवी मुंबईत काटेकी टक्कर आहे? काटेकी टक्कर आहे, परंतु मात्र नेता एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी धोबी पछाड करतील। कारण हा नेता म्हणजे आकाशाला हात लावणारा नेता आहे। त्यांनी 2.5 वर्षामध्ये 100% लोकांचं समाधान केलेलं आहे आणि पुन्हा गेलेली सत्ता, भारतीय जनता पार्टीची राज्यात गेलेली सत्ता आणून देणारे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीची भूमिका नवी मुंबईच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी मांडलेली आहे। मग लोकांच्या घराचा रिडेव्हलपमेंट असू द्या, किंवा 12.5% लोकांचा विषय असू द्या, या सगळ्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी आता एक जबाबदारी स्वीकारलेली आहे। आणि मला असं वाटतं की दोन्ही महत्त्वाची खाती शिंदे साहेब आता फाईल फिरून लावण्यापेक्षा योग्य ठिकाणी फाईल जाणं, त्यांच्या डायरेक्ट डिपार्टमेंटला फाईल जाणं ही काळाची गरज आहे। आणि नवी मुंबईची जनता हुशार आहे, शहाणी आहे। मी आमदार म्हणून इथं आलेलो नाही, मी या नवी मुंबईचा रहिवासीच आहे, मी या नवी मुंबईचा व्यापारी पण आहे। 1982 पासून मी या नवी मुंबईमध्ये वास्तव्य करतोय। ज्यावेळेला मार्केट मुंबईला होती त्यावेळेला आम्ही इथून अपडाऊन करायचो। ज्यावेळेला मार्केट 1996 इकडे आली त्यापासून ह्या संपूर्ण वातावरणाशी आम्ही अनुरूप झालो। ही नवी मुंबई सर्वांची आहे। नवी मुंबईला एक वेगळी दिशा देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांची त्या ठिकाणी आता शिवसेनेची घोडदौड चालू झालेली आहे। आणि सगळ्या प्रभागात ज्या प्रभागात मी फिरतोय 60चे 60 नगरसेवक आज माझ्या ताब्यातले किंवा माझ्यावर जबाबदार दिलेले समन्वयक म्हणून त्या ठिकाणचे सगळे नगरसेवक आता मला पुढच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहेत। आणि ही निवडणूक 100% शिवसेना जिंकेल अशा पद्धतीची आमची या ठिकाणी आता खात्री झालेली आहे। तुम्ही बोललात की तुम्ही व्यापारी होता, नवी मुंबईमध्ये व्यापारी माथाडींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये, हा संपूर्ण वर्ग सेनेच्या मागे उभा राहील? 100%। तसं पाहायला गेलं तर शिवसेनेचा हा माथाडी मापाडी वर्ग आणि व्यापारी वर्ग याकडे शिफ्ट केला। 19 फेब्रुवारी 1996ला युती सरकार होतं, मुख्यमंत्री होते सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब, उपमुख्यमंत्री होते गोपीनाथजी मुंडे साहेब। आणि त्यावेळेला आनंद दिघे साहेबांनी निर्णय केला बाळासाहेबांच्या साथीने, आणि बाळासाहेब ठाकरेंनी ग्रीन सिग्नल दिला की मुंबईमधली गर्दी कमी करा, छोटी वाहनं आतमध्ये येतात ते कमी करा आणि मुंबई प्रदूषण मुक्त करा, असा विचार बाळासाहेबांनी दिला। त्यामुळे शिवसेना ही योग्यतेचं काम करते। शहरं कोणी सांभाळावी तर माझा दावा आहे या सगळ्या महाराष्ट्रातली शहरं फक्त शिवसेनेने सांभाळावी, दुसऱ्या कुठल्याही पक्ष ही शहरं सांभाळू शकत नाही। आणि म्हणून शिवसेना 100% विजयाची खात्री करून चालली आहे। गणेश नाईक बोलत की एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करू, तुमचे घोडे बेपत्ता करू। बघा, आदरणीय दादा हे आम्हाला पितृतुल्य आहे। आज वय वर्ष 75 आहे आणि अनेक वेळा आम्ही त्यांची कामं केलेली आहेत एकत्रपणे। दादांच्या बाबतीमध्ये राजकारणामध्ये मी काय बोलावं एवढा मी मोठा नाही, पण एक मात्र सांगतो, हवा बदललेली आहे, वातावरण बदललेलं आहे आणि परिवर्तनाची लाट येते आहे। आणि ती लाट मात्र सगळ्यांनाच मान्य करावी लागेल। आणि ती लाट आहे एकनाथजी शिंदे साहेबांची, आणि ध्वज आहे हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा भगवा, आणि तो भगवामय वातावरण संपूर्ण आज मी नवी मुंबईमध्ये पाहतोय। त्यामुळे साहेबांना टीका करायचा अधिकार आहे, ते ज्येष्ठ आहेत आणि या भूमीतले आहेत, त्यामुळं मी त्यांच्यावर टीका करण्याइतका मी मोठा नाही। परंतु मात्र वातावरण बदललंय, हवा बदललेली आहे आणि बदललेली हवा आपण सर्वांनी लक्षात घ्यावी एवढी मला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी उमेदवार नामदेव भगत आहेत। सर, काय म्हणा, इथं दादागिरी होत असल्याचा तुम्ही आरोप केला? दादागिरी होते म्हणून तर मला या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे। आणि जसं इकडे सोनवणे दादा आलेले आहेत तसं नामदेव दादा नाही, पण नामदेव या ठिकाणी चमत्कार घडविल। इथं आता आमचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत। या ठिकाणी लोकांना एवढा हैराण केलेलं आहे, काही लोक यातून घरं विकून गेली, 50 लाखाचं घर 35 लाखाला विकून गेले। अशी या ठिकाणची जी मक्तेदारी चालू होती, मी या ठिकाणी म्हणतो विलन होतं, विलन, तर विलनला आता गेटच्या बाहेर काढायचं काम चाललं आहे। घराचे तर बाहेर काढलेलं, असोसिएशनमध्ये आता ते कोणी सदस्य पण राहिले नाही। आणि म्हणून या ठिकाणची दादागिरी ही मोडून काढतील लोक ही भोले आहेत, ही कमजोर लोक नाहीत, व्यापारी लोक ही भोले आहेत। आणि म्हणून एवढ्या वर्षे 15-20 वर्षे त्यांना सत्ता दिली। यावेळेला देवकीच्या माध्यमातून इकडून आपले उमेदवार दिलेले आहे, देवकी असेल, इंदुमती भगत असेल, मी असेल, काशीनाथ पवार साहेब असतील, आणि सोनवणे साहेब जिथं जातात ना तिथं चमत्कार घडतात। आज इथं श्री गणेश सोसायटीमध्ये आले, गणरायांना मोठा हार चढवलेला आहे आणि यश त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। आणि या दर्शनाला आम्ही परत 16 तारखेला इथे येऊ अशी खात्री आहे। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये हवा आता बदललेली आहे, त्यामुळे नक्कीच शिवसेनेचा महापौर बसेल अशा प्रकारचा विश्वास
आमदार सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.